नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉसच्या घरातल्या राड्यांची मैत्रीची पहिल्या दिवसापासूनच चर्चा होते। प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक क्षणाला बिग बॉसच्या घरातली नातीही बदलताना दिसत आहेत। त्यामुळे बिग बॉसच्या घरातली समीकरणं ही प्रत्येकाला संभ्रमात टाकणारी ठरत आहे। त्यामुळे बिग बॉसही घरातील सदस्यांना वारंवार ताकीद देतानाही दिसत आहेत। पण नुकत्याच घडलेल्या एका प्रकारामुळे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घराची वेगळी चर्चा सुरू झाली आहे। जान्हवी आणि निक्कीमध्ये मागच्या आठवड्यापासूनच खटके उडत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे त्या दोघींच्याही मैत्रीची समीकरणं बदलली आहेत। पण निक्की घरातील काही ठराविकच कामं करत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे तिने जर कामं केली नाहीत तर मी बनवलेलं जेवण तिला देणार नाही, तिने तिचं स्वतः बनवून घ्यावं। त्यावर घरात बरेच राडे झाल्याचं पाहायला मिळालं। पण जान्हवी चहा बनवत असतानाच बिग बॉसने तिला निक्कीसाठी चहा बनवायला सांगितला। यावर बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि अभिनेता अभिजित केडकर याची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे। अभिजितने त्याच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटलं की बिग बॉस पडलाय प्रेमात आणि प्रेम असतं XXX। त्यामुळे आता कुठल्याही नियमांचं उल्लंघन झालेलं त्याला दिसत नाही। घरातलं सामान उचलून आपटलं, लात मारून पाडलं, शारीरिक हिंसा झाली तरी आता त्याला कोणीच अनफेअर वाटत नाही। तो आता स्वतःचाच इतिहास विसरलाय। आता त्याला लागतो तो फक्त प्रेमाचा चहा। दरम्यान अभिजितच्या या पोस्टवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून अभिजितच्या पोस्टवरही सहमती दर्शवली आहे। एका युजरने कमेंट करत म्हटलं की खरंय, पण मला एक कळत नाही इतका मूर्खपणा सुरू आहे। दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की त्या निक्कीला जास्तच फेवर केला जातोय, बिग बॉस कडून पण आणि रितेश देशमुख कडून पण। माझ्या डोक्यात जाते ती निक्की, हिला बाहेर काढा आधी। तर मित्रांनो, बिग बॉसचं हे निक्की बद्दलच्या वागण्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।